नमस्कार. बोधनिधी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेशनमध्ये पुनश्च एकदा स्वागत करते. मी डॉक्टर शाल्मली गद्गे. आपण काल घेत होतो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा पाठ. काल आपण डिस्कशन केलेलं होतं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या फंक्शन्स बद्दल. आपण सुरुवात केली होती कार्यांपासून. त्याच्यानंतर आपण चॅलेंजेस डिस्कस केलेले होते, जे करंट चॅलेंजेस आहेत आणि फ्युचर चॅलेंजेस आहेत, जे आव्हानं आहेत मानव संसाधन व्यवस्थापन करताना. त्याचबरोबर आपण डिस्कस केलं होतं SHRM काय धोरणात्मक बदल केले जातात, स्ट्रॅटेजिक व्यवस्थापन केलं जातं तेव्हा धोरणात्मक कुठले बदल केले जातात या गोष्टींवरती डिस्कशन केलं होतं. आणि आपण स्टार्ट केली होती ह्युमन रिसोर्स प्लॅन, म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन करताना त्याचबरोबर त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे, त्याचाच पुढचा पाठ आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रोसेस बघणार आहोत आपण, त्याचबरोबर जॉब अनालिसिस आणि जॉब इव्हॅल्युएशन हे पण बघणार आहोत. जॉब अनालिसिस म्हणजे माहितीचं विश्लेषण, माहिती कशी संग्रहित केली पाहिजे, कुठल्या प्रकारची माहिती पाहिजे आणि त्याचं इव्हॅल्युएशन कसं केलं पाहिजे, याही गोष्टी आज आपण बघूया. तर चला. आता आपण डिस्कस करणार आहोत ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची एक छान डायग्राम आपल्याला समोर दिसती आहे. या डायग्राम मध्ये इन्क्लूड केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत या डायग्राम मध्ये. ते आहे पहिल्यांदा HR नीड फोरकास्ट. जेव्हा ह्युमन रिसोर्स मानव संसाधन व्यवस्थापन केलं जातं त्याच्यामध्ये पहिली स्टेप होती, काल आपण डिस्कस केलेली फोरकास्ट ही केलेली होती. आपल्याला त्याचबरोबर लागणार आहे कुठल्या प्रकारचा सप्लाय हा आपल्या कंपनीमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारच्या जागा भरायच्या आहेत, कुठल्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा स्किल सेट लागणार आहे, तर आपल्या एम्प्लॉई मध्ये त्याची ॲबिलिटी आहे का हे पण असेस केलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी असेस केल्यानंतर ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिसीशी ते ऍडियर आहे का. आपल्या ऑर्गनायझेशननी जर डिसिजन घेतलाय धोरणात्मक की आपल्याला काही एम्प्लॉईला VRS द्यायची, VRS म्हणजे व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम. MCQ साठी महत्वाची गोष्ट आहे. जर सरप्लस एम्प्लॉई आपल्याकडे लक्षात येत असतील, जेव्हा जॉब, स्किल, ॲबिलिटी या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतला जाईल, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल, तेव्हा लक्षात येतंय VRS व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सरप्लस एम्प्लॉई, जास्तीचे एम्प्लॉई आहेत किंवा जे एम्प्लॉई आहेत त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाहीये. पण जर त्यांचा परफॉर्मन्स आणि पोटेन्शियल हे कन्सिडर केलं तर एम्प्लॉई या भागामध्ये येतात आहे, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स कमी आहे आणि ज्यांचं पोटेन्शियल पण कमी आहे. असे जर एम्प्लॉई आहे तर त्यांचे आवर्स रिड्यूस करायचे, तिथे हायरिंग थांबवायचे, फ्रीज करायचे, म्हणजे नवीन प्रकारची रिक्रुटमेंट करण्यात येणार नाहीये. कारण सरप्लस एम्प्लॉई आहे आणि हे सरप्लस एम्प्लॉई कशा पद्धतीने पण कमी करणार आहोत, कशा पद्धतीने त्यांना कंपनीतनं बाहेर करणार आहोत किंवा त्यांचे जॉबचे अवर्स रिड्यूस करणार आहोत, या सगळ्या गोष्टी HR नीड फोरकास्टिंग द्वारे ठरवले जातात. आणि हे जेव्हा कंट्रोलिंग केलं जातं तेव्हा HRP ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग या पद्धतीने केलं जातं आणि ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की शॉर्टेज आहे, सगळ्या प्रकारचं ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग व्यवस्थापन आणि नियंत्रण केल्यानंतर लक्षात आलंय, आढावा घेतल्यानंतर की आपल्याकडे एम्प्लॉई कमी आहेत आणि आपल्याला नंबर ऑफ एम्प्लॉई वाढवायचे. आता हे नंबर ऑफ एम्प्लॉई कशा पद्धतीने वाढवणार आहे, कुठल्या कॅडरचे, कुठल्या ग्रेडचे एम्प्लॉई आपल्याला हवे. जर एखाद्या कंपनीला ऑटोमेशन मध्ये जायचं असेल
तर त्याला त्या स्किल सेटचे एम्प्लॉयी लागणार आहे. त्याला त्या पद्धतीने वर्क करावं लागणार आहे. एखाद्या कंपनीला नवीन जागी म्हणजे नवीन बिझनेस चालू करायचा आहे किंवा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे, तर त्यांना त्या पद्धतीचे एम्प्लॉयी लागणार आहे. त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं लागणार आहे, एज्युकेशन बेस लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना फार महत्वाची गोष्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एचआर प्लॅनिंग. पहिला फॅक्टर आहे ऑर्गनायझेशनल ग्रोथ सायकल. कुठली ऑर्गनायझेशन काल आपण बघितली होती, ती सतत अपवर्ड मूव्ह करत नाही. काही वेळेला तिला हॉरिझॉन्टल पण जावं लागतं. तर पहिले 5 वर्ष 7 वर्ष चांगल्या प्रकाराने काम केल्यानंतर हॉरिझॉन्टल मुवमेंट होते आणि मे बी एन्व्हायरमेंटल चॅलेंजेसमुळे किंवा पॉलिटिकल इंटरफेरन्समुळे एन्व्हायरमेंटल अनसर्टनिटीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न येणार आहेत. त्याच्यात पॉलिटिकल येतील, एन्व्हायरमेंटल येतील, लिगल येतील, नंतर काही प्रकारचे जॉब्स अवेलेबल होऊ शकत नाही. अशा वेळेला ती कंपनी डिक्लाइन स्टेजला पण जाऊ शकते किंवा हॉरिझॉन्टली अजून फर्दर मूव्ह करू शकते. या सगळ्या गोष्टी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग वरती अफेक्ट करतात. एमसीक्यू साठी हा फार महत्वाचा प्रश्न आहे. काही वेळेला कंपनी डिसाईड करते की आपली कॅपॅसिटी नाहीये, आपण वर्क करू शकत नाही. अशा वेळेला काय करायचं, तर आउटसोर्स करायचे काही ज्या गोष्टी कोर किंवा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कंपनी स्वतःकडे ठेवते आणि बाकीच्या गोष्टी आउटसोर्स केल्या जातात. आउटसोर्स म्हणजे बाहेर दिल्या जातात, जेणेकरून कंपनीचा पैसा वाचतो, कंपनीची इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात कोर थिंग्स वरती करण्यात येते. इथे रिक्वायरमेंट आहे टाइम होरायझन. हे टायमिंग किती ठेवायचं, एचआर प्रोग्रामिंग जेव्हा केलं जातं तेव्हा हे प्रोग्रामिंग कुठल्या प्रकाराने केलं पाहिजे, किती वेळ त्याला दिला पाहिजे, किती स्पॅन दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. स्ट्रॅटेजी ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनची स्ट्रॅटेजी ही खूप महत्वाची ठरते. ऑर्गनायझेशननी ओव्हरऑल ऑर्गनायझेशननी हे डिसाईड करावं लागतं. काल आपण एक कन्सेप्ट बघितली होती एचआर बॅकरूम टू बोर्डरूम. म्हणजे एचआर मॅनेजर स्वतः फंक्शन्स पॉलिसीज जे डिसिजन मेकिंग ऑर्गनायझेशनचं होईल ते अलाइन होणार आहे एचआर बरोबर आणि त्याच पद्धतीने काम चालणार. महत्वाची गोष्ट आपण आता इथे बघूया की एचआर प्लॅनिंगची जेव्हा व्यवस्थापन केलं जातं आणि नियंत्रण केलं जातं तर त्याच्या दोन महत्वाच्या मेथड्स आहेत. एक आहे क्वालिटेटिव्ह मेथड आणि दुसरी आहे क्वांटिटेटिव्ह मेथड. एमसीक्यू साठी हे खूप महत्वाचं आहे. क्वालिटेटिव्ह मेथड गुणात्मक मेथड असते आणि क्वांटिटेटिव्ह मेथड म्हणजे ही परिमाणात्मक मेथड असते. परिमाणात्मक मेथड मध्ये म्हणजे काय, मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल टेक्निक्स वापरले जातात. याच्यामध्ये काही गुणोत्तर असतात, काही फॉर्म्युले असतात, त्याच्याच बेसिसवरती सांख्यिकीय बेसिसवरती ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे डिसिजन्स घेतले जातात. ओके. ही जास्त सायंटिफिक आहे. क्वांटिटेटिव्ह मेथड एमसीक्यूला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या प्रकारच्या मेथड क्वांटिटेटिव्ह मध्ये म्हणतात, कुठल्या प्रकारच्या मेथड क्वालिटेटिव्ह मध्ये म्हणतात. पहिलं आहे क्वालिटेटिव्ह मेथड. स्किल इन्व्हेंटरी किंवा मॅनेजमेंट इन्व्हेंटरी. इथे कॅटलॉग बनवला जातो करंट कॅपेबिलिटी ऑफ वर्कफोर्स. वर्कफोर्सची कॅपेबिलिटी कशा प्रकारची आहे त्याचनुसार काम केलं जातं. तेव्हाही इथे काम होतं. त्यामध्ये मॅनेजमेंट इन्व्हेंटरी केली जाते आणि मग डिसाईड केलं जातं की कशा प्रकाराने काम होत आहे. दुसरं आहे रिप्लेसमेंट चार्ट. आपल्याला किती एम्प्लॉईला आपण बघितलं जसं पोटेन्शियल आहे आणि परफॉर्मन्स आहे. लेस परफॉर्मर आहे, लेस पोटेन्शियल एम्प्लॉई आहे. जर व्हीआरएस द्वारे त्यांना काढून टाकायचंय किंवा दुसऱ्या काही स्कीम खाली त्यांना कमी करायचं आहे तर अशा एम्प्लॉईचा रिप्लेसमेंट चार्ट आपल्याला तयार करावा लागतो. हा नंबर जेव्हा डिसाईड होतो तेव्हाच पुढे काही गोष्टी वर्कआउट केल्या जातात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे सक्सेशन प्लॅनिंग. ही खूप महत्वाचा पार्ट आहे. ऍज यू ग्रो अपवर्ड देर इज अ व्हेरी स्मॉल असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्या ऑर्गनायझेशन मध्ये फिक्स मध्ये हे लोअर मॅनेजमेंट आहे, हे मिडल मॅनेजमेंट आहे आणि हे आहे
टॉप मॅनेजमेंट. टॉप मॅनेजमेंटला डेफिनेटली कमी लोक असणार आहेत, जे की एम्प्लॉईज असणार आहेत, जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती ते नंबर नसणार आहे. पण हे टॉप मॅनेजमेंटचे जे सक्सेसर म्हणतो, पण लीडर्स म्हणतो, हे तयार करण्यासाठी सक्सेशन प्लॅनिंग केलं जातं. सक्सेशन प्लॅनिंग कशा प्रकाराने तयार केलं जातं? बऱ्याच ऑर्गनायझेशनचे स्वतःचे युनिट्स असतात, बऱ्याच ऑर्गनायझेशनचे स्वतःच्या ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी असतात आणि त्याचद्वारे त्यांनी सक्सेशन करतात ते. तिथे लीडरशिप कंटेंट तयार केलं जातं. ही आहे 3 मेथड्स आहेत. परत एकदा क्वालिटेटिव्ह मेथडमध्ये स्किल इन्व्हेंटरी आहे, सक्सेशन प्लॅनिंग आहे आणि रिप्लेसमेंट चार्ट. पुढच्या पार्टकडे वळूया. क्वांटिटेटिव्ह मेथड. क्वांटिटेटिव्ह मेथडमध्ये मार्को अनालिसिस आहे. इथे हिस्टॉरिकल डेटा थोडं प्रेडिक्शन केलं जातं, फ्लो ऑफ एम्प्लॉई विदिन ऑर्गनायझेशन अँड रिझल्टिंग इनटू इंटरनल लेबर फोर्स. किती फ्लो आहे हे मार्को अनालिसिसने डिसाइड केलं जातं आणि त्याच्याप्रमाणे वर्कआउट करतात ते. दुसरं आहे टर्नओव्हर अनालिसिस. आपल्या कंपनीतनं किती लोक सोडून जातात ते, मागच्या महिन्यामध्ये, मागच्या वर्षभरामध्ये, मागच्या 6 महिन्यामध्ये किती पोटेन्शियल आहे एम्प्लॉईचा टर्नओव्हर लक्षात घेतला जातो आणि त्याच्याप्रमाणे प्रेडिक्शन केलं जातं की आपल्याला किती एम्प्लॉई मिळू शकतात. बऱ्याच वेळेला सीझनल रिक्वायरमेंट असतात कंपन्यांच्या किंवा बिझनेसचे. तिथे या गोष्टी डिसाइड होतात की मागच्या सीझन मध्ये सपोज फटाके बनवणारी कंपनी आहे, कपडे बनवणारी कंपनी आणि दिवाळीचा सीझन आहे, तर त्यांना कशा प्रकारचे रिक्वायरमेंट लागणार आहे हे डिसाइड केलं जातं. पुढचं आहे स्टाफिंग टेबल. इथे फॉर्म्युला मी समोर लिहिलेला आहे. करंट स्टाफिंग लेवल किती आहे मायनस प्रोजेक्टेड आउटफ्लो, म्हणजे किती लोक जाणार आहेत, त्याचबरोबर प्रोजेक्टेड इनफ्लो किती लोक येणार आहेत, या गोष्टी डिसाइड करून एस्टिमेटेड इंटरनल सप्लाय हा डिसाइड केला जातो. पुढे आहे ट्रेंड प्रोजेक्शन. इथे हिस्टॉरिकल पॅटर्न नुसार जॉब टू जॉब फ्लो डिसाइड होऊन इथे एक नंबर डिसाइड केला जातो आणि तो नंबर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग साठी खूप महत्वाचा असतो. हा प्रत्येक ग्रेड साठी, प्रत्येक लेवल साठी कंपन्यांमध्ये केला जातो. या चारही मेथड वापरल्या जातात का? तर चारही पैकी कुठली एक मेथड कंपनी फॉलो करते किंवा त्यांना रिक्वायर्ड असतील त्याच्याप्रमाणे त्याचे थोडे चेंजेस करून कंपनी वापरते. या आहेत 4 क्वांटिटेटिव्ह मेथड. परत एकदा लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह म्हणजे परिमाणात्मक, त्याच्यामध्ये सांख्यिकीय डेटा, नंबर्स, फिगर्स हे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पहिलं आहे मार्को अनालिसिस, दुसरं आहे टर्नओव्हर अनालिसिस, तिसरं आहे स्टाफिंग टेबल अँड देन टेबल ट्रेंड प्रोजेक्शन. ओके. आता आपण डिस्कस करूया जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस मध्ये खूप महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करणार आहोत. जॉब अनालिसिस ही आपली चौथी स्लाइड आहे. जॉब अनालिसिस हा कशाचा पार्ट आहे हे लक्षात घ्या. हा HR प्लॅनिंगच्याच मधला एक पार्ट आहे. जॉब अनालिसिस हे 2 गोष्टींवरती डिसाइड होतं, जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन. हे डिस्क्रिप्शन म्हणजे काय आणि स्पेसिफिकेशन म्हणजे काय हे समजून घ्या. इथे एक महत्वाची गोष्ट आहे, HR प्लॅनिंग हे डिसाइड होतं जॉब अनालिसिस नुसार आणि जॉब अनालिसिस ही आहे सिस्टमॅटिक प्रोसेस, म्हणजे त्याला एक बेस आहे, त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट जॉब रिलेटेड टास्क, रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिक्वायरमेंट. HR प्लॅनिंग कुठे फोकस होतं? टू आयडेंटिफाय अँड डेव्हलपिंग द एम्प्लॉय विथ हाय पोटेन्शियल फॉर फ्युचर लिडरशिप रोल. जसे जसे रिक्वायर्ड आहे त्याच्याप्रमाणे हा एक पर्सन दाखवलेला आहे एक एक्झाम्पल म्हणून. तो AI चा वापर करतो आहे आणि तिथे जॉब अनालिसिस डिसाइड करतोय. परफेक्ट मॅचिंग केलं जातं पर्सन टू पर्सन. जॉबची रिक्वायरमेंट आहे आणि याला हा पर्सन परफेक्ट मॅच होतो का नाही हे डिसाइड होतं. पहिला मुद्दा आहे जॉब अनालिसिस मधलं जॉब डिस्क्रिप्शन अँड देन जॉब स्पेसिफिकेशन. डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्राईब केलं जातं ऍज द नेम सजेस्ट ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी,
त्या जॉबमध्ये डे शिफ्ट जॉब आहे, नाईट शिफ्ट जॉब आहे का फ्लेक्सिबल आहे, त्याच्यामध्ये रिस्क किती आहे त्या जॉबमध्ये, बॅक ऑफिस जॉब आहे का आउटसाइड आहे, या सगळ्या गोष्टी जॉब डिस्क्रिप्शन मध्ये डिसाईड केल्या जातात. या का डिसाईड कराव्या लागतात? किंवा कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली असते तेव्हा तिथे लिहिलेलं असतं बॅक ऑफिस जॉब प्रिफरेबल लेडीज और प्रिफर मेल कॅन्डिडेट. IR चा जॉब आहे, इंडस्ट्रियल रिलेशनचा जॉब आहे, एखाद्या कंपनीतला एखाद्या फॅक्टरीतला, तिथे प्रिफरेबली मेल कॅन्डिडेट. पण त्यांना जर नाईट शिफ्ट जॉब अवेलेबल करून द्यायचा असेल तर तिथे रिक्वायर्ड असतं की मेल कॅन्डिडेट, नॉट नेसेसरी फिमेल कॅन्डिडेट पण ते रिक्रूट करू शकतात विथ सम चेंजेस, कारण नाईट शिफ्ट जॉब पूर्ण वेळ आपल्या फॅक्टरी नुसार IR मॅनेजर लेडीजला दिला जात नाही. आणि जर IR ची रिक्वायरमेंट असेल मेल कॅन्डिडेट पाहिजे तर त्याच्यानुसार तिथे डिस्क्राईब केलं जातं. म्हणून या सगळ्या गोष्टी जॉब डिस्क्रिप्शन मध्ये लिहिल्या जातात. क्वेश्चन जॉब डिस्क्रिप्शन स्पेसिफिकेशन जॉब अनालिसिस वरती MCQ मध्ये म्हणजे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत काल आपण डिस्कस केले अमोल टाके सरांनी आधीच्या त्यांच्या डिस्कशन मध्ये, आधीच्या त्यांच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे की MCQ बेस्ड क्वेश्चन असणार आहे. पण इथे निगेटिव्ह मार्किंग पण आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक पर्याय वाचा आणि नंतरच चेक करा जो बेस्ट पॉसिबल पर्याय असतो, जो योग्य पर्याय आहे. पुढे वळूया. जॉब स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन म्हणजे कुठलाही जॉब करण्यासाठी त्या माणसाची, त्या व्यक्तीची, मेल असेल फिमेल असेल, त्या पर्सनची एक ॲबिलिटी असते. त्याला भले एज्युकेशन काय लागणार आहे, त्याला नॉलेज काय लागणार आहे, त्याला स्किल सेट काय लागणार आहे, त्याची ॲबिलिटी काय आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा असला पाहिजे, त्याच्या कॉम्पिटन्सीज काय असल्या पाहिजे, हे सगळं स्पेसिफिकेशन लिहिलं जातं. कुठलाही जॉब हा डिसाईड, ग्रेडिंग जेव्हा एखाद्या जॉबचं केलं जातं तेव्हा या सगळ्या गोष्टी रिक्वायर्ड असतात की कुठल्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत यासाठी. लक्षात येतं? आता याचा प्रायमरी जॉब अनालिसिसचा कुठे होतो? कोर्स रिक्रुटमेंट मध्ये. असं आता आपण म्हटलं की ऍडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी, रिक्रुटमेंटसाठी हे गरजेचं असतं. त्याचबरोबर ट्रेनिंग डिझाईन केलं जाऊ शकतं, कारण या सगळ्या पॅरामीटर वरती प्रत्येक एम्प्लॉई हा 100% क्लिअर होणार नाही. एखाद्या एम्प्लॉई मध्ये एज्युकेशन असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, एबिलिटी असेल, पण परफॉर्मन्स वाईज त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर तिथे आपल्याला ट्रेनिंग डिसाईड करावं लागतं. या ट्रेनिंगसाठी जेव्हा आपण पुढच्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग भाग बघणार आहोत तेव्हा आपण इन डिटेल बघूया. पण याचा आता फक्त लक्षात घ्या की परफॉर्मन्स कमी असेल किंवा त्या मनुष्याची ॲबिलिटी नसेल तर त्याला ट्रेन करून त्याला त्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. पुढे आहे परफॉर्मन्स अप्रायझल साठी उपयोग होतो, कारण रिक्वायर्ड असतं KPO आणि KRO म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर असतात, की परफॉर्मन्स रिक्वायरमेंट असतात आणि की रिझल्ट एरिया असतात. हे दोन मॅच केले जातात ऑन द बेसिस ऑफ जॉब स्पेसिफिकेशन आणि इव्हॅल्युएशन. पुढचं आहे महत्वाचा पार्ट व्हिटॅमिन M म्हणजे पगार. कॉम्पन्सेशन डिसाईड करण्यासाठी, ग्रेड वाईज त्या एम्प्लॉईची सॅलरी डिसाईड करण्यासाठी, जर खूप चांगला परफॉर्मर असेल तर त्याला जास्त पेमेंट देण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन हे काम करतं. पुढे खूप महत्वाचा पार्ट येतो दॅट इज जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन कसं केलं जातं आता हे लक्षात घ्या. जॉब इव्हॅल्युएशनच्या पण मेथड्स आहेत. या मेथड आहे एक रँकिंग, दुसरं आहे क्लासिफिकेशन, तिसरं आहे पॉइंट सिस्टीम आणि चौथं आहे फॅक्ट कंपॅरिझन. MCQ साठी मोठ्या प्रमाणात याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. पण एकदा डिसाईड केलं, प्रत्येक जॉबचं डिस्क्रिप्शन स्पेसिफिकेशन तयार केलं, त्याचा पुढे कुठे यूज करणार, तर त्याचा पुढे यूज करणार जॉब इव्हॅल्युएशन साठी. प्रत्येक जॉबची रिलेटिव्ह वर्थ व्हॅल्यू डिसाईड केली जाते. MCQ मध्ये हा प्रश्न येऊ शकतो की रिलेटिव्ह वर्थ अँड व्हॅल्यू ऑफ डिफरंट पोझिशन. कुठल्या पोझिशनला पगार जास्त द्यायचा, कुठल्या पोझिशनला कमी द्यायचा. एखाद्या कंपनीमध्ये हजार्डस कंपनी असेल म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणात हजार्डस मटेरियल यूज केलं जातं, त्या कंपनीमध्ये जर एम्प्लॉई काम करत असतील, वर्कर लेवलला असेल, सुपरवायझर लेवलला असेल किंवा हेवी इंडस्ट्री असेल तर तिथे वर्करचे पगार जास्त असतात. हे डिसाईड केले जातात. हे
लॉ नुसार, लीगल पॅरामीटरनुसार हे सांगितले जातात. जेव्हा आपण डिसाईड करतो, जॉब कंटेंट डिसाईड केलं जातं, डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन असतं, तिथे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. लक्षात येते? परत जॉब अनालिसिस सारखं जॉब इव्हॅल्युएशन ही सिस्टमॅटिक प्रोसेस आहे which determine the relative worth and value of a different position in the organization. याचा उपयोग कुठे होतो? फॉर कॉम्पिटेटिव्ह कॉम्पन्सेशन सिस्टीमसाठी उपयोग होतो. टू रिटेन क्वालिटी टॅलेंट होतो. जर एखाद्या एम्प्लॉईचं खूप रिस्क असेल इन्व्हॉल्व जर जॉब मध्ये, तर त्याला रिटेन करण्यासाठी डेफिनेटली काही वेगळे पर्क, काही वेगळं कॉम्पन्सेशन, काही वेगळ्या अमाऊंट द्यावी लागते. त्याचबरोबर क्रिटिकली फेअर अँड लॉजिकल पे स्ट्रक्चर, सगळ्यांना फेअर लॉजिकल पे मिळाला पाहिजे, यासाठी हे जॉब इव्हॅल्युएशन उपयोगी आहे. तर जॉब इव्हॅल्युएशन कसं केलं जातं? रँकिंग मेथड. ॲज द नेम सजेस्ट, रँक दिली जाते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किंवा 10 9 8 7. सिम्पल कंपॅरिझन ऑफ जॉब फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट. लक्षात येते? 10 9 8 असं खाली जाणार ते कंपॅरिझन केलं जातं, रँक दिली जाते की हायेस्ट पोझिशन आहे की त्याच्याहून खालची आहे, त्याच्याहून खालची आहे किंवा लोएस्ट पोझिशन. पुढचं आहे क्लासिफिकेशन मेथड. केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. सुपरवायझरी कॅटेगरी असते, मॅनेजरल लेवल असेल, मॅनेजर 1 असेल, ज्युनियर मॅनेजर असेल, ज्युनियर लेवल एम्प्लॉई असेल, या प्रकारचे बँड, या प्रकारचं ग्रुपिझम केलं जातं आणि त्यांना त्याच प्रकारची सॅलरी दिली जाते. डेफिनेटली काही वेळानंतर लक्षात आलं, काही 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर जर एखादा एम्प्लॉई त्या मॅनेजरल कॅटेगरी मधला चांगला परफॉर्मन्स देत असेल, खूप चांगलं पोटेन्शियल असेल, तर त्याला त्याला ट्रेनिंग देऊन सक्सेशन प्लॅनिंगच्या अंतर्गत त्याला लीडरचा रोल पण दिला जातो. पुढचं आहे पॉइंट सिस्टीम. आता लक्षात घ्या, पॉइंट सिस्टीम मध्ये काय होतं? न्यूमरिकल व्हॅल्यूज टू द जॉब फॅक्टर अँड रिक्वायरमेंट. प्रत्येक जॉब फॅक्टरचे रिक्वायरमेंट डिसाइड केले जातात की दिस 1 2 3 4 आर मस्ट. These 5 factors are important. These 5 factors need to be completed. In addition to that, 1, 2, 3, 4, 5 will be the requirement as you become an experienced person. जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, ट्रेनिंग दिलं जातं, तुमचा कामाचा आवका वाढतो, तर तिथे न्यूमरिकल व्हॅल्यूज डिसाइड केले जातात पॉइंट सिस्टीम मध्ये. लास्ट पार्ट आहे फॅक्टर कंपॅरिझन. कुठल्या फॅक्टरशी कंपॅरिझन केलं जातं? कम्पेअरिंग जॉब अगेन्स्ट की कॉम्पन्सेबल फॅक्टर. हे फॅक्टर दोन्ही ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. इथे न्यूमरिकल व्हॅल्यू डिसाइड होता आणि इथे कम्पेअरिंग जॉब अगेन्स्ट की कॉम्पन्सेबल फॅक्टर आहे. हे चारही प्रकारच्या मेथड्स जॉब इव्हॅल्युएशन मध्ये केल्या जातात. जॉब अनालिसिस आणि जॉब इव्हॅल्युएशन हा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचाच पार्ट आहे, म्हणून कालच्या पार्टवरती आपण पुढे डिस्कशन आज केलेलं आहे. या जॉब अनालिसिस आणि जॉब इव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो हे लक्षात घ्या. त्यापूर्वी आपण एक महत्वाचा फॅक्टर बघणार आहोत. या दोन्ही ह्याचं कंपॅरिझन आपण बघणार आहोत. कारण जॉब अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन जर सहज वाटत असेल तर आपण काम कसं करणार? दोन्ही त्या गोष्टी नाही. जॉब अनालिसिस कुठे डिस्कस केलं जातं? अंडरस्टँडिंग द जॉब्स. लक्षात घ्या, जॉब आधी डिसाइड केला जातो. प्रत्येक कंपनीतला एक रोल आहे, सपोज फायनान्स मॅनेजरचा, तर त्याचा अंडरस्टँड केलं जातं. त्याच्यासाठी कुठले जॉब डिस्क्रिप्शन आहे आणि जॉब स्पेसिफिकेशन आहे हे आधी डिसाइड केलं जातं. फायनान्स मॅनेजरसाठी जर आपण पोझिशन बघितली तर स्पेसिफिकेशन, त्याची ॲबिलिटी काय आहे, त्याला कुठल्या प्रकारचा स्किल सेट लागणार आहे हे डिसाइड केलं जातं. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा रोल काय असणार आहे, त्याच्या ड्युटीज काय असणार आहे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, ह्या आधी वेल डिझाईन केल्या जातात. त्यातला महत्वाचा फॅक्टर आहे KSAO. कुठल्याही जॉबसाठी नॉलेज, स्किल, ॲबिलिटी आणि अदर फॅक्टर हे डिसाइड केले जातात. KSAO. MCQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो.
मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन हमखास येऊ शकतो. KSAO हा फॅक्टर कशा पद्धतीने डिसाइड केला जातो? हा पद्धतीने डिसाइड केला जातो स्पेसिफिकेशन मध्ये. जॉब डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन मिळूनच जॉब अनालिसिस तयार होतो. ही पहिली स्टेप आहे HR मॅनेजमेंट मधली, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधली, व्यवस्थापनामधली. आता एकदा जॉब डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन तयार झालं की तो सगळा डेटा कुठेही वापरला जातो जॉब इव्हॅल्युएशन साठी. म्हणजे ही फर्स्ट स्टेप आहे आणि जॉब इव्हॅल्युएशन ही पुढची स्टेप आहे. टिपिकली डन आफ्टर जॉब अनालिसिस. एकदा जॉब अनालिसिस तयार झालं की मग जॉब इव्हॅल्युएशन साठी त्यांना जातायत. ओके, इट इज अ वर्क ऑफ अ जॉब फॅक्टर्स लाईक स्किल, एफर्ट्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्किंग कंडिशन. या सगळ्या गोष्टी एकदा डिसाईड झाल्या की ते पुढे जाऊ शकतात. लक्षात येते? जॉब इव्हॅल्युएशन ही व्हॅल्यू डिसाइड केली जाते. हा डिफरन्स लक्षात घ्या. कारण MCQ साठी परत परत महत्वाचा भर देते MCQ वरती. कारण आपली प्रश्नपत्रिका ही MCQ बेस्ड असणार आहे. बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. त्यातला बेस्ट पर्याय तुम्हाला निवडायचा, म्हणून हे डिसाइड करणं खूप गरजेचं आहे. आता महत्वाच्या फॅक्टरकडे वळूया. आपली स्लाइड आहे सेट नंबरची. स्लाइड नंबर एवढ्यासाठी सांगते कारण आपण MCQ जे घेतलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण काल सुद्धा स्लाइड नंबर टाकलेले होते, म्हणून ही स्लाइड नंबर सांगते. रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन. जॉब अनालिसिस तयार झालं, डिस्क्राईब केलं, स्पेसिफाय केलं, इव्हॅल्युएशन करून त्याचं डिसाइड केलं, मग आपण ऍडव्हर्टाइजमेंट दिली. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपण जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जे मुद्दे काढलेले आहेत, जे पॉइंट्स काढलेले आहेत ते डिसाइड केलेले आहेत आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट आपण छानपैकी न्यूजपेपरला दिलेली. रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन जे काय आहे, निवड भरती. लक्षात घ्या, रिक्रुटमेंट केली म्हणजे आपण लेमॅन लँग्वेज मध्ये रिक्रुटमेंट शब्द वापरतो, पण दोन्ही गोष्टी पूर्णतः भिन्न आहे. रिक्रुटमेंट म्हणजे भरती निवड करणं आणि सिलेक्शन म्हणजे त्यांची भरती करून घेणं. लक्षात येते? रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन. रिक्रुटमेंट हा नेहमी पॉझिटिव्ह एस्पेक्ट आहे, कारण ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू आपण एक खूप मोठा वर्कफोर्स बोलवत असतो. ती ऍडव्हर्टाइजमेंट ऑनलाईन असेल, सोशल मीडिया थ्रू असेल, न्यूज पेपर वरती असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेज असतात रिक्रुटमेंटचे, ते आपण वर्कआउट करणार आहोत. जशी कंपनीची, ऑर्गनायझेशनची, बिझनेसची रिक्वायरमेंट आहे, पोझिशन आहे, त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. ऍट द सेम टाइम कंपनीचं पेमेंट पॉलिसी कशी आहे यानुसार ते डिसाइड करतात कुठल्या प्रकारच्या रिक्रुटमेंटसाठी जायचं. रिक्रुटमेंट हा पॉझिटिव्ह एस्पेक्ट काय आहे हे लक्षात घ्या. क्वेश्चन MCQ ला येऊ शकतं. कुठलं पॉझिटिव्ह एस्पेक्ट आहे, कुठला निगेटिव्ह एस्पेक्ट आहे. पॉझिटिव्ह एस्पेक्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट हा. अट्रॅक्टिंग ह्यूज वर्कफोर्स. याच्यामध्ये आहे इंटरनल सोर्सेस वर्क केले जातात. एक्झिस्टिंग एम्प्लॉई रेफरल, फॉर्मल एम्प्लॉईज हे डिसाइड केले. बरोबर आहे? आता एक्झिस्टिंग एम्प्लॉई म्हणजे का सद्यस्थितीत जो जॉब करता आहेत कंपनीमध्ये त्यांचीच इंटरनल मोबिलिटी वाढवायची, त्यांना जॉब ट्रान्सफर करायचा, एका पोझिशन वरनं दुसऱ्या पोझिशन वरती नेण्यात येईल त्यांना, किंवा त्यांना जॉब लोकेशन चेंज करण्यात येईल. फॉर्मर एम्प्लॉई, एखादे आपले जुने एम्प्लॉई असतील आणि त्यांना परत कमबॅक करायचं आहे, त्यांना परत रिजॉईन करायचं आहे, तर इथे इंटरनल सोर्सेस वापरले जातात. हे कंपनीतलेच ऑलरेडी एम्प्लॉई आहेत, बाहेरनं रिक्रुटमेंट केलेलं नाही. इथे लक्षात घ्या, इंटरनल सोर्सेस वापरल्यानंतर एम्प्लॉईचं मोरल वाढणार आहे, एम्प्लॉई मोटिवेट होणार आहे, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स वाढणार आहे, एखाद्या एम्प्लॉईचं पोटेन्शियल नक्कीच इन्क्रीज होणार आहे. कारण तुम्ही एम्प्लॉईचा रेफरल प्रोग्राम वापरणार आहात, म्हणजे रेफरन्सेसने तुम्ही जॉब रिक्रुटमेंट करणार. दुसरं आहे एक्सटर्नल सोर्सेस. एक्सटर्नल सोर्सेस वापरले जातात का? न्यू रिक्रुटमेंटसाठी पण एक्सटर्नल सोर्सेस वापरले जातात आणि की पोझिशनसाठी कॉम्पिटिटरकडनं हायर केले जातात, सब केले जातात काही पोझिशनचे. एक्सटर्नल सोर्सेस कुठले आहेत? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थ्रू, म्हणजे प्रायव्हेट अँड पब्लिक जसे आउटसोर्स केले जातात काम, वॉकिंग असतात, ऍडव्हर्टाइजमेंट असतात आणि कॅम्पस इंटरव्ह्यू असतात. आता फ्रेशर पोझिशन, युजली फ्रेश कॅन्डिडेट हे इंजिनियर आहेत, जसे
कोणी सगळ्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. तसेच इंजिनियर हे कॅम्पस थ्रू सिलेक्ट केले जातात. मॅनेजमेंटचे स्टुडंट कॅम्पस थ्रू सिलेक्ट केले जातात. त्याचबरोबर ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाते. ते न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट दिल्यानंतर त्यांना रिक्रूट करण्यात येतं. या पद्धतीने काम होतं. वॉक इन इंटरव्ह्यू असतात. ऍडव्हर्टाइजमेंट दिल्यानंतर किंवा एखाद्या सोशल मीडिया थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट प्लेस केल्यानंतर एम्प्लॉय एम्प्लॉईज तिथे गॅदर होतात. एम्प्लॉईज गॅदर झाल्यानंतर ते वॉक इन असतात. वॉक इन झाल्यानंतर त्यांना जॉब डिस्क्राईब केलेला असतो ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. नंतर डिस्कशन्स होतात, त्यांचे राऊंड होतात. ते पण आपण सिलेक्शनचे राऊंड बघणार आहोत आणि त्यानंतरच त्यांचं सिलेक्शन होतं. दिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट इज कम्पॅरेटिव्हली इझी, कारण तिथे ऍप्लिकेशन पूल बनवला जातो. जर 50 ऍप्लिकेशन आले आणि आपल्याकडे 10च पोझिशन असेल, बाकीचा डेटा स्टोअर केला जातो, पुढच्या वेळेला वापरला जातो किंवा रेफरन्सेस मध्ये ठेवला जातो. तो स्टोअर करून त्याच पद्धतीने एम्प्लॉईजला सांगितलं जातं. दिस इज अ सर्चिंग फंक्शन. इथे फक्त सर्च केलं जातं. ओके. आता वळूया सिलेक्शन मध्ये. एकदा रिक्रुटमेंट दिली, ऍडव्हर्टाइजमेंट दिली, खूप सारे एम्प्लॉई आले, 50 मधले आज आपल्याला हवेत. तर कुठला क्रायटेरिया लावला पाहिजे, रॅन्डमली सिलेक्ट करणार नाही. त्याच्यासाठी 6 स्टेप प्रोसेस आहे. पहिला आहे ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे त्यांच्याकडनं सगळी माहिती परत भरून घेतली जाते. त्यानंतर सिलेक्शन टेस्ट केल्या जातात. पण सिलेक्शन टेस्ट पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत कशा प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. ते एक एक्झाम्पल आहे. नंतर सिलेक्शन इंटरव्ह्यू होतो. डेफिनेटली एचआरचा एज वेल एज दुसरा पण इंटरव्ह्यू होतो. मग रेफरन्सेस चेक केले जातात किंवा प्रिव्हियस एम्प्लॉयर कडनं माहिती काढली जाते किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीत असेल तर त्याची माहिती काढली जाते. पण जेव्हाही रिक्रुटमेंट करायची असतं, कारण हा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे. सिलेक्ट झालेल्या 50 पैकी आपल्याला 10च लोकांना सिलेक्ट करायचं आहे. जर आपल्याला बाकीच्या लोकांना रिजेक्ट करायचं आहे, तर फेअर सिस्टीम वापरली जाते. फिजिकल एक्झामिनेशन पण घेतली जाते. कारण तो एम्प्लॉय फिट पाहिजे, लॉंग टर्म साठी रिक्रूट करायचा असतो आणि मग जॉब ऑफर ही दिली जाते. किंवा त्या कॅन्डिडेटला होल्डवरती ठेवलं जातं, काही कॅन्डिडेटला रिजेक्ट केलं जातं. ही सगळी प्रोसेस स्टेप 6 केल्यानंतरच जॉब ऑफर दिलं जातं. म्हणून सिलेक्शन ही निगेटिव्ह आस्पेक्ट आहे. एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जातो की वाय सिलेक्शन. सिलेक्शन म्हटल्यानंतर आपण विचार करतो हा सिलेक्ट झालं म्हणजे पॉझिटिव्ह थिंग आहे. मग निगेटिव्ह आस्पेक्ट कुठे येतो? सिलेक्शन सगळ्या एम्प्लॉईचं होत नाही. सिलेक्शन हे त्याच्या कॅपॅबिलिटी, एज्युकेशन, त्याची कॅपॅसिटी, त्याचा परफॉर्मन्स, त्याचा म्हणजे मेल फिमेल कुठल्याही याचा असेल, कॅन्डिडेटचा परफॉर्मन्स, कॅन्डिडेटची अबिलिटी बघितली जाते, टेस्ट केलं जातं. रिक्रुटमेंट ही जशी पहिली स्टेज आहे तशी ही लास्ट स्टेप आहे, कारण इथे थांबतं जेव्हा जॉब ऑफर दिली जाते. सिलेक्शन हे बिट डिफिकल्ट असतं जॉबसाठी, कारण रिक्वायर नॉलेज स्किल हे मॅप केलं जातं. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये आपण जे तयार केलेलं आहे, डिस्क्रिप्शन स्पेसिफिकेशन तयार केलेलं आहे, ते मॅच केलं जातं त्या कॅन्डिडेट बरोबर आणि तेव्हाच तो एम्प्लॉई सिलेक्ट होतो. इट इज बेसिकली अ स्क्रीनिंग फंक्शन. स्क्रीनिंग केलं जातं कमी एम्प्लॉई करण्यासाठी, एम्प्लॉईचं सिलेक्शन चांगलं व्हावं म्हणून इथे स्क्रीनिंग केलं जातं. लक्षात आलं रे? रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन वरती पण खूप मोठ्या प्रमाणात एमसीक्यूज येतात. पुढचा पार्ट बघूया. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे जो आपल्याला महत्वाचा आहे एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून. जेव्हा मी प्रत्येक वेळेला डिस्कशन करताना म्हणत होते की सिलेक्शन प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात, तर त्या वेगवेगळ्या टेस्ट कुठल्या आहेत? पर्सनॅलिटी टेस्ट, अचिव्हमेंट टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ऑनेस्टी टेस्ट. याच टेस्ट केल्या जातात का? नाही. हे 4 महत्वाच्या आपण म्हणून सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या टेस्ट आहेत. तर ऑनेस्टी टेस्ट कशा प्रकाराने केली जाते? रेफरन्स चेक जो आहे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात इन्फॉर्मेशन कॅन्डिडेटची मिळवली जाते, एम्प्लॉईची मिळवली जाते आणि ऑनेस्टी डिस्कस केली जाते. आपण मागच्या सेशन मध्ये डिस्कस केलं होतं एथिक्स. जेव्हा एथिकल कॅन्डिडेट, एथिक्स ज्या व्यक्तीला व्हॅल्यूज आहेत, प्रिन्सिपल आहेत, अशा प्रकारचा मनुष्य जर आपल्याला लॉंग टर्म साठी चांगल्या मोठ्या स्पॅन साठी कंपनीला रिक्रूट करायचा
तर तिथे गरजेचं असतं एथिकल बिहेवियर ऑफ अ कॅन्डिडेट. मग हे कसं फाइंड आउट केलं जाईल? त्याचे पास्ट एम्प्लॉई आहे, त्याचे प्रिव्हियस एम्प्लॉई तुमच्याकडनं घेतलं जातं. अप्टिट्यूड टेस्ट ही कशा प्रकारची असते? एक एक्झाम्पल लक्षात घ्या. न्यूमेरिकल रिझनिंग टेस्ट फॉर सिलेक्टिंग बँक ट्रेनिज. त्या एम्प्लॉईची क्वालिफिकेशन चांगलं आहे, पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला लक्षात येतं पोटेन्शियल टेस्ट करायला पाहिजे. पोटेन्शियल म्हणजे त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी, त्या कॅन्डिडेटमध्ये ॲबिलिटी आहे का हे डिसाईड केलं जातं. तिथे परफॉर्मन्स टेस्ट, सॉरी ॲप्टिट्यूड टेस्ट खूप महत्वाची असते आणि त्याचा पोटेन्शियल हे रिक्वायर्ड असतं कंपनीला. हे फ्युचरसाठीचे रिक्वायरमेंट. अचिव्हमेंट टेस्ट काय आहे? अचिव्हमेंट टेस्ट काय आहे लक्षात घ्या. त्याचा टायपिंग स्पीड काय आहे? किंवा एखाद्या एम्प्लॉईला डेटा एंट्रीचा जॉब द्यायचा आहे, मग त्याला MS एक्सेल येतं का नाही? तर या या गोष्टी डिस्कस केल्या जातात, या गोष्टी फाइंड आउट केल्या जातात. त्याचं एक्झिस्टिंग करंट नॉलेज आणि स्किल हे ह्युमन टेस्ट मध्ये डिस्कस केली जाते. या प्रकारचे क्वेश्चन परत बहुपर्यायी प्रश्नांमध्ये येऊ शकतात. की अचिव्हमेंट टेस्ट कशाच्या बेसिसवरती असते? अचिव्हमेंट टेस्ट ही करंट नॉलेज स्किल वरती रिक्वायर्ड असते. ऍट द सेम टाइम ऍप्टिट्यूड टेस्ट ही फ्युचर पोटेन्शियल जज करण्यासाठीची असते. पर्सनॅलिटी टेस्ट. आता पर्सनॅलिटी टेस्ट लक्षात येतंय की नुसतं पर्सनॅलिटी म्हणजे त्याचे बाह्य फीचर्स नाही, त्याचबरोबर त्याची थिंकिंग कॅपॅसिटी कशी आहे, तो बाय नेचर कसा आहे पर्सन, हे लक्षात घ्या. एक एक्झाम्पल देते. कुठे मोठं नाव टाकलंय MBTI, मेयर्स बेग टाइप ऑफ इंडिकेटर. मार्केटिंगसाठी एम्प्लॉई नेमायचा आहे आणि तो पर्सन इंट्रोवर्ड आहे. त्याचं क्वालिफिकेशन परफेक्ट आहे, पर्सनॅलिटी छान आहे, मनुष्याची लँग्वेज चांगली आहे, तो बोलू चांगला शकतो. पर्सन इज इंट्रोवर्ट, त्याला आवडतच नाही बोलायला. असा पर्सन मार्केटिंगसाठी बेस्ट सुटेबल होणार नाही. तिथे रिक्वायर्ड आहे MBTI इंडिकेटर. MBTI इंडिकेटरद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटी टेस्ट केल्या जातात आणि तिथे लक्षात येतं की तो पर्सनचं व्यक्तिमत्व कसं आहे, बाह्य आणि अंतर्गत, इंटरनल जे आंतरिक व्यक्तिमत्व कसं आहे आणि तो टीमवर्क मध्ये काम करू शकतो का, त्याला लिडरशिप आहे का, तो जेल होऊ शकतो का त्या टीम मध्ये, त्याला अडॉप्टिंग टेक्नॉलॉजी आहे का नाही, या सगळ्या गोष्टी, आणि इमोशनल स्टेबिलिटी आहे का नाही, का खूप हायपर कॅन्डिडेट आहे, या सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये डिस्कस केल्या जातात. या 4 टेस्ट व्यतिरिक्त कुठल्याच टेस्ट होते का? डेफिनेटली होतात, पण या 4 महत्वाच्या आहेत म्हणून आपण इथे इन्क्लूड केले आहेत. आता आपण महत्वाचा पार्ट डिस्कस करूया, तो आहे आपले MCQ. स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चन पासून. 11 नंबर एवढ्यासाठी दिलाय, काल आपण 10 क्वेश्चन्स घेतलेले होते म्हणून या क्वेश्चनचा नंबर 11 दिलेला आहे. असं वाटून नका घेऊ की पहिले 10 राहून गेले का एखाद्या स्लाइडवर, असं काहीच नाही. तर 11व्या क्वेश्चन पासून चालू करूया. मी read out the question as well as all the ऑप्शन्स which are given. 4 ऑप्शन दिलेले असतात आपल्या ह्याच्यात नेहमी. पहिला आहे प्रश्न, which document derived from job analysis is a written statement of duties, responsibility and working condition of specific duty. ऑप्शन दिलेले आहे जॉब स्पेसिफिकेशन, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब इव्हॅल्युएशन आणि जॉब क्लासिफिकेशन. तर हे दिलेले आहे जॉब डिस्क्रिप्शन इज आउटलाईन. आताच आपण डिस्कस केलं जॉब अनालिसिस 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो, डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन. डिस्क्रिप्शन म्हणजे ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी आणि वर्किंग कंडिशनचं डिस्क्रिप्शन आहे. दुसरं आहे सिस्टमॅटिक प्रोसेस. पुढचा क्वेश्चन आहे सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग रिलेटिव्ह वर्थ ऑफ अ जॉब. डेफिनेटली खूप सोपं आहे आन्सर. पहिला ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे जॉब अनालिसिस, बी परफॉर्मन्स मॅनेजमेंट, सी जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन हा रिलेटिव्ह वर्थ ऑफ अ जॉब आहे. आपण डेफिनेशन मध्ये हे घेतलेलं स्लाइड मध्ये बघितलं होतं, म्हणून हा ऑप्शन परफेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 13 कडे जाऊया, पुढच्या क्वेश्चन कडे. विच रिक्रुटमेंट सोर्स इज जनरली मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर पॉझिटिव्हली अफेक्ट एम्प्लॉईज मोरल अँड मोटिवेशन. आता लक्षात घ्या, हेड हंटर, प्लेसमेंट एजन्सी, ऍडव्हर्टाइजमेंट, इंटरनल सोर्स, प्रमोशन ट्रान्सफर आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. इंटरनल सर्च इज टेस्टेड आणि इझिली अवेलेबल. लक्षात घ्या, रिक्रुटमेंट सोर्स मध्ये 2 पार्ट होते, इंटरनल रिक्रुटमेंट आणि एक्सटर्नल रिक्रुटमेंट. ऑलरेडी विच अफेक्ट एम्प्लॉईज मोरल अँड मोटिवेशन.
तुमचे एक्झिस्टिंग एम्प्लॉई असतील, आपण जॉब करतो आहोत आणि आपल्याला प्रमोशन मिळालं, तर इंटरनल सर्च होते आणि ऑलरेडी कॅन्डिडेट टेस्टेड असतो, त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे सी. मी राईट आन्सर खाली टिक मार्क करून ठेवले. पुढचा क्वेश्चन आहे, रिक्रुटमेंट इज डॅश डॅश अस्पेक्ट अँड सिलेक्शन इज डॅश डॅश अस्पेक्ट. ऑप्शन दिले पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तिसरा ऑप्शन आहे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. चौथा ऑप्शन आहे निगेटिव्ह निगेटिव्ह. आपण आता डिस्कस केलं, रिक्रुटमेंट मध्ये ह्यूज डेटा कलेक्ट केला जातो, म्हणून पॉझिटिव्ह अस्पेक्ट आहे आणि सिलेक्शन इज अ निगेटिव्ह अस्पेक्ट. म्हणजे आपला पर्याय बी अँड सी. सिलेक्टिंग कट शॉर्ट वर्कफोर्स म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणून आपला ऑप्शन बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 15. इन द सिलेक्शन प्रोसेस विच टेस्ट अँड इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल फॉर फ्युचर लर्निंग. आपण डिस्कस केलं होतं. न्यूमरिकल रिझनिंग कुठे घेतलेली होती? न्यूमरिकल रिझनिंग टेस्ट पर्सनॅलिटी मध्ये घेतली होती का? नक्कीच नाही, पर्सनॅलिटी मध्ये घेतलेले नव्हते. ऑनेस्टी मध्ये घेतली होती का? नाही. मग अचिव्हमेंट टेस्ट मध्ये ऍप्टिट्यूड मध्ये घेतलेली होती. इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल फॉर फ्युचर लर्निंग अँड डेव्हलपमेंट इन अ स्पेसिफिक एरिया. आपण परत बघूया लागेल का की कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये न्यूमरिकल रिझनिंग घेतलेलं होतं, इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल फॉर फ्युचर लीडर्स. आजच्या स्लाइड वरती जाऊया आपण. हे बघ, न्यूमरिकल रिझनिंग टेस्ट ही घेतलेली होती ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये, बरोबर आहे, लक्षात येत आहे. म्हणून आपण इथे पर्याय कुठला वापरणार आहोत? ऍप्टिट्यूड टेस्ट हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे सी हा कॉम्पोनंट बरोबर आहे. परत एकदा रिवाइज करून घेऊया. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे 11 नंबरच्या क्वेश्चनचं जॉब डिस्क्रिप्शन. 12 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे जॉब इव्हॅल्युएशन. 13 नंबरच्या क्वेश्चनचा आहे इंटरनल सर्च. 14 नंबरचा क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह रिक्रुटमेंट इज पॉझिटिव्ह, सिलेक्शन इज निगेटिव्ह. आणि क्वेश्चन नंबर 15 जो आहे त्याचा आन्सर आहे ऍप्टिट्यूड टेस्ट. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 16. Which document derived from job analysis is a written statement of qualification, skill and competency? बरोबर आहे. आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये इन्क्लूड केलेलं होतं की कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये जॉब ड्युटीज डिस्कस केल्या जातात. जॉब डिस्क्रिप्शन होतं त्याचा आन्सर, आणि याचा आन्सर आहे जॉब स्पेसिफिकेशन. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 17. Which approach of HRP focus on identifying and developing employees with high potential for future leadership role? लीडरशिप रोल आपण डिस्कस केलं होतं. असं आपण ट्रायंगल काढला होता, लोअर लेवल, मिडल लेवल आणि हे टॉप लेवलचे एम्प्लॉई. आणि सक्सेसर जेव्हा डिसाइड केला जातो थ्रू सक्सेशन प्लॅनिंग डिसाइड केला जातो. लक्षात घ्या. टाटाचं खूप सुंदर स्वतःची लीडरशिप एक्सलन्स प्रोग्राम असतो आणि सक्सेसर ते डिसाइड करतात. क्वेश्चन नंबर 18 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वालिटेटिव्ह मेथड? दोन प्रकारच्या मेथड होतात HR प्लॅनिंग मध्ये, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह मेथड ही गुणात्मक होती आणि क्वांटिटेटिव्ह ही परिमाणात्मक होती. तर त्याच्यामध्ये एक्झिट इंटरव्ह्यू, जॉब अनालिसिस, परफॉर्मन्स अप्रायझल हे नाही, स्किल इन्व्हेंटरी ही क्वालिटेटिव्ह मेथड होती. क्वेश्चन नंबर 19. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द पर्पज ऑफ कंडक्टिंग जॉब अनालिसिस इन रिक्रुटमेंट सिलेक्शन? रिक्रुटमेंट सिलेक्शन मध्ये जॉब अनालिसिस का केलं जातं? वेळ घालवण्यासाठी केलं जातं का? नक्कीच नाही. जॉब डिस्क्रिप्शन तयार होतं, स्पेसिफिकेशन तयार होतं, त्याच्याने काय फायदा होतो? एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन होतं का? उपयोग होतो का? आयडेंटिफाय स्किल अँड क्वालिफिकेशन होतं का? ट्रेनिंग इफेक्टिव्हनेस मेजर केला जातो का? मेजर एम्प्लॉई एंगेजमेंट केला जातो? लक्षात घ्या, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्वे, एम्प्लॉई एंगेजमेंट या ऍक्टिव्हिटी, या सगळ्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या आहेत, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. मग इथे कशासाठी केलं जातं? टू आयडेंटिफाय द स्किल अँड क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर द जॉब साठी केला जातो. राईट आन्सर हे आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. Which technique is used to predict future staffing need based on organizational objective and growth? कुठल्या प्रकारच्या याच्यासाठी केलं जातं? जॉब अनालिसिस, एनरिचमेंट, डिमांड फोरकास्टिंग.
आपण मागच्या लेक्चरमध्ये डिमांड फोरकास्टिंग घेतलं होतं. HR प्लॅनिंगची पहिली स्टेप होती. 4 स्टेप होत्या. पहिले डिमांड फोरकास्टिंग, सप्लाय फोरकास्टिंग, गॅप अनालिसिस and then going for recruitment and selection. So demand forecasting is first most important technique. Question 22 या स्लाइड वरचा शेवटचा आहे. Which of the following is not potential consequences of inadequate human resource planning? Inadequate म्हणजे चांगले झालं नाही, अप्रोप्रिएट झालं नाही, अप टू मार्क झालं नाही जर ह्युमन रिसोर्स प्लॅन, त्यांनी काय काय होणार नाहीये, त्यांनी काय होणार आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आधी एक्सेसिव्ह हायरिंग कॉस्ट होणार आहे, बरोबर आहे. एम्प्लॉई बर्नआउट होणार आहेत, स्किल शॉर्टेज होणार आहे. हाय एम्प्लॉई मोराल वाढणार आहे का? नक्कीच नाही. म्हणून इन नॉन पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस हाय एम्प्लॉई मोराल, दिस इज अ राईट आन्सर. जेव्हा निगेटिव्ह क्वेश्चन असतो ना तेव्हा जास्त काळजीपूर्वक विचार करा आणि बेस्ट पॉसिबल निवडा. पुढच्या पार्टकडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 22 मोठे क्वेश्चन्स आहेत. ऑप्शन्स लेंदी आहेत, ते ऑप्शन दोनदा तीनदा काळजीपूर्वक करा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राइब द स्कोप ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग अँड HR प्लॅनिंग? मॅनपॉवर प्लॅनिंग आणि HR प्लॅनिंगचा कुठला स्कोप आहे? ऑप्शन ए, manpower planning is restricted to recruitment and selection, where HRP encompasses all aspects of HRP. Manpower planning involved only for current purpose. HR planning involved planning for future. That is, this is a best answer. Okay. Question number 23 आहे, the primary purpose of job analysis. ओके. क्वेश्चन नंबर 23 आहे, पहिला ऑप्शन आपण घेतला होता, क्वेश्चन पहिला घेतला होता आपण मॅनपॉवर प्लॅनिंगचा होता. ऑप्शन बी हे राईट आन्सर आहे त्याचं. क्वेश्चन 23, द प्रायमरी पर्पज ऑफ जॉब इव्हॅल्युएशन, JE स्टँड फॉर जॉब इव्हॅल्युएशन, टू डिटरमाइन परफॉर्मन्स लेवल ऑफ एम्प्लॉई, ट्रेनिंग नीड फॉर जॉब रोल, रिलेटिव्ह वर्थ ऑफ डिफरंट जॉब. हा आपण परत घेतलेला आहे. हाच ऑप्शन वेगळ्या क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने आला होता. रिलेटिव्ह वर्थ ऑफ डिफरंट जॉब विदिन द ऑर्गनायझेशन हे राईट आन्सर आहे. 24 क्वेश्चन आहे, विच जॉब इव्हॅल्युएशन मेथड. जॉब इव्हॅल्युएशनच्या आपण 4 मेथड घेतलेले आहोत. मेथड इज कन्सिडर्ड द मोस्ट कॉमन अनालिटिकल क्वांटिटेटिव्ह अप्रोच वेअर जॉब्स आर ब्रोकन डाऊन इनटू कॉम्पन्सेबल फॅक्टर. 4 प्रकारच्या मेथड होतात. रँकिंग, क्लासिफिकेशन, पहिली होती क्लास रँकिंग, नंतर क्लासिफिकेशन, पॉइंट फॅक्टर आणि कंपॅरिझन. लक्षात घ्या, रँकिंग मेथड आणि क्लासिफिकेशन मेथड, रँकिंग आणि रँक लावतात 1 2 3 4, क्लासिफाय केलं जातं वेगवेगळ्या ग्रेड प्रमाणे. या नॉन क्वालिटेटिव्ह नॉन क्वांटिटेटिव्ह आहेत, म्हणजे इथेच हे 2 पर्याय डिलीट होतात. पॉइंट फॅक्टर मध्ये काय कन्सिडर केलं जातं? पॉइंट फॅक्टर कन्सिडर एज अ क्वांटिटेटिव्ह बिकॉज इट असाइन न्यूमरिकल पॉइंट फॉर स्पेसिफिक जॉब्स. तिथे स्किल, एफर्ट्स, रिस्पॉन्सिबिलिटी, वर्किंग कंडिशन सगळ्याला पॉइंट्स दिले जातात. बिकॉज इट ब्रेक्स जॉब इनटू दिस डिस्टिंक्ट फॅक्टर अँड असाइनिंग. म्हणजे आन्सर काय आहे? पॉइंट फॅक्टर आहे. लक्षात येत आहे? बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 25 या स्लाइड वरचा सेकंड लास्ट क्वेश्चन. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जॉब इव्हॅल्युएशन, परत जॉब इव्हॅल्युएशन, कॉम्पन्सेबल फॅक्टर इज बेस्ट डिस्क्राइब ॲज. पहिला ऑप्शन आहे द मॉनिटरी सॅलरी ऑफर फॉर जॉब. सेकंड आहे characteristics of employees performing the job like their experience. तिसरा ऑप्शन आहे सी ऑप्शन, the minimum educational qualification required for the position. आणि चौथा आणि लास्ट ऑप्शन आहे the specific criteria, skill, efforts, responsibility used to measure the value of a job. Hint जी दिलेली आहे that is a D option is correct. In the context of job evaluation, compensable factor is best described as specific criteria. Question number 26. What is the primary benefit of aligning HRP with organizational strategy? काही यूज होतो का? नक्कीच यूज होतो. त्यांनी ऑर्गनायझेशनचं परफॉर्मन्स वाढतो. इथे क्वेश्चन विचारलाय HRP विथ ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटेजी. लेबर कॉस्ट कमी होते का? होते. एम्प्लॉई टर्नओव्हर वाढतं का? नक्कीच वाढत नाही. एम्प्लॉई टर्नओव्हर कमी होणार आहे. एम्प्लॉईचं
मोराल कमी होणार का एम्प्लॉयचं मोराल वाढणार आहे. लक्षात घ्या. क्वेश्चन ट्रिकी क्वेश्चन विचारलेलं आहे विच इज अ मेन बेनिफिट ऑफ अलाइनिंग. अलाइन कसं केलं जातं? ऑफकोर्स अलाइन केल्यामुळे एचआरपी ऑर्गनायझेशन हे दोन्ही ऑप्शन लेबर कॉस्ट कमी होते आणि ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स वाढतो. पण ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स वाढणं हा मेन बेनिफिट आहे म्हणून तो आपण मार्क केला. पुढचे क्वेश्चन्स घेऊया. दिस इज अ लास्ट साइड फॉर दिस पर्टिक्युलर सेशन. पण बरेच क्वेश्चन घेतले एमसीक्यू कारण एचआर प्लॅनिंग वरती व्यवस्थापन, नियंत्रण, जॉब अनालिसिस, विश्लेषण, नंतर त्याचं पुढे जॉब इव्हॅल्युएशन याच्यावरती खूप प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणून आपण हे घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 27. विच स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राईब द रिलेशनशिप बिटवीन जॉब अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. जॉब अनालिसिस ही पहिली स्टेज आहे. त्याचे आपण ऑप्शन्स वाचूया. जॉब इव्हॅल्युएशन मस्ट बी कम्पेअर फर्स्ट द क्रायटेरिया ऑफ जॉब अनालिसिस असं काहीच नाहीये. दे आर अनरिलेटेड, दे आर रिलेटेड. आपण जेव्हा डिस्कस केलं तेव्हा बघितलं होतं. तिसरं आहे दे आर टू नेम्स फॉर द सेम थिंग. नो, असं काहीच नाहीये. म्हणून चौथा ऑप्शन बरोबर आहे. जॉब अनालिसिस गॅदर फॅक्च्युअल डेटा and which then use as an input for job evaluation. Question number 28 आहे which of the following document is a direct output of job analysis and list required qualification. KSAO लक्षात येते. KSAO काय? knowledge, skill, ability and other factor. हे for a person for successfully performing the job. पहिलं आहे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जॉब बद्दलचं डिस्क्रिप्शन आहे. जॉब स्पेसिफिकेशन मध्ये हे सगळे KSAO. क्वेश्चन विचारले विच फॉलोइंग डॉक्युमेंट इज अ डायरेक्ट आउटपुट ऑफ जॉब अनालिसिस. डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन दोन्ही डायरेक्ट आउटपुट आहे. पण याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वालिफिकेशन कुठे म्हटलं जातं? जॉब स्पेसिफिकेशन मध्ये म्हटलं जातं. म्हणून राईट आन्सर हे आहे. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी पर्पज ऑफ जॉब इव्हॅल्युएशन. प्रायमरी पर्पज काय जॉब इव्हॅल्युएशनचं? क्रिएट जॉब स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, डिलिंग एम्प्लॉय क्वालिफिकेशन. पुढचं आहे बी ऑप्शन आहे टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ जॉब इन्क्युबेंट म्हणजे एम्प्लॉई. सी आहे टू डिटरमाइन द रिक्वायर्ड स्किल अँड ड्युटीज ऑफ अ जॉब. आणि चौथा पर्याय दॅट इज अ डी टू सिस्टमॅटिकली डिटरमाइन द रिलेटिव्ह वर्थ ऑफ अ जॉब्स. रिलेटिव्ह वर्थ हा इंटरनल क्वालिटीचा पार्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी पर्पज टू सिस्टमॅटिकली डिटरमाइन रिलेटिव्ह वर्थ ऑफ अ जॉब फॉर कॉम्पन्सेशन पर्पज. हा ऑप्शन पर्याय बरोबर आहे. शेवटचा क्वेश्चन या सेशन मधला क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग इज अ की कॉम्पोनंट ऑफ इफेक्टिव्ह सक्सेशन प्लॅनिंग. सक्सेशन प्लॅनिंग मध्ये सक्सेसर तयार केले जातात. ऑप्शन्स आहे ऑफरिंग जनरस एम्प्लॉय बेनिफिट. सेकंड ऑप्शन आहे आयडेंटिफाय अँड डेव्हलपिंग पोटेन्शियल फ्युचर लीडर्स. हा ऑप्शन सगळ्यात बरोबर आहे. सी आहे कंडक्टिंग फ्रिक्वेंट परफॉर्मन्स अप्रेझलचा उपयोग जॉब इव्हॅल्युएशनचा उपयोग केला जातो. ही ऑप्शन आहे आउटसोर्सिंग रिक्रुटमेंट प्रोसेस आउटसोर्स करण्यासाठी नाही म्हणून ऑप्शन बी बेस्ट पर्याय आहे. आय होप आय एम व्हेरी क्लिअर. आपण आज HRP ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, व्यवस्थापन, जॉब अनालिसिस, स्पेसिफिकेशन, रिक्रुटमेंट, सिलेक्शन हा पार्ट पूर्ण केलेला आहे. HRM हा पार्ट हा जो मॉड्यूल आहे हा थोडा बिट डिस्क्रिप्टिव्ह आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय पण एकदा समजला की तुम्हाला मार्क्स मिळवणं सोपं होईल. थँक्यू.